असताना मला काही मुलांनी त्रास दिला व माझ्या शरीराला हात लावला. काय? अगं मग तू काय केलंस? दादा, मी खूप घाबरले होते, पण माझ्या मैत्रिणी आणि मी त्यांना आमच्या शिक्षकांकडे घेऊन गेलो. वा, सुंदर काम केलंस. प्राऊड ऑफ यू बेटा. आज मी तुला काही महत्वाची माहिती सांगणार आहे, जी म्हणजे गुड टच अँड बॅड टच, म्हणजेच चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श. हो दादा, सांग ना, मलाही कळेल नेमकं गुड टच अँड बॅड टच म्हणजे काय. अगं, आपल्या काही शारीरिक अंगांना केलेला स्पर्श हा चांगला स्पर्श मानला जातो, तर शारीरिक अंगांना केलेला स्पर्श हा वाईट स्पर्श सुद्धा मानला जातो. म्हणजे दादा, मला काही कळले नाही. पहिले तुला चांगला स्पर्श म्हणजे काय ह्याबद्दल सांग. आपल्या ओळखीचे किंवा आपल्या घरातील वडीलधारी माणसांनी आपल्याला जवळ घेतले किंवा आपल्याला हस्तांदोलन केले तर तो चांगला स्पर्श असं म्हटला जातो. आपल्या गुरुसमान गुरुजी किंवा आपले शिक्षक यांनी हातात हात दिला व पाठीवर शाबासकी दिली तर ती सुद्धा चांगली गोष्ट असू शकते, म्हणजेच चांगला स्पर्श. हो, बरोबर आहे दादा. मग दादा, वाईट स्पर्श कसा ओळखायचा सांग ना. अरे वा, आपल्या शरीराचे काही भाग म्हणजे चेहरा, खांदे, पोट, मांडी किंवा पाय यासारख्या ठिकाणी जर एखाद्या अनोळखी माणसाने म्हणजेच पुरुषाने हात लावला तर तो वाईट स्पर्श असा ओळखला जातो, ज्याला आपण बॅड टच असे म्हणतो. हो दादा, मला आता कळू लागलं आहे गुड टच अँड बॅड टच. वा, आता मी तुला अजून काही महत्वाच्या गोष्टी सांगतो. जसं की जेव्हा कोणी आपल्याला स्पर्श करतं तेव्हा आपल्यात चांगली भावना जागी होते, तो स्पर्श म्हणजे चांगला स्पर्श. जसं की आई बाबांनी आपल्याला मायेने जवळ घेणे, जी लोक आपल्याला आवडतात किंवा ज्यांच्यावर आपला विश्वास आहे अशा व्यक्तींनी डोक्यावरून हात फिरवणे, मायेने थोपटणे हे स्पर्श चांगले असू शकतात, म्हणजेच गुड टच असू शकतात. जसे की आपले आजी आजोबा, इतर जवळचे नातेवाईक यांनी डोक्यावरून जर आपल्याला हात फिरवला, मायेने पाठीवर थोपटले तर तो चांगला स्पर्श. दादा, आज मला या गोष्टी तू किती सोप्या आणि सरळ सांगितल्यास. थँक्यू दादा. वा, आता काही गोष्टी सांगतो, लक्षात ठेव आणि तुझ्या सर्व मैत्रिणींना सुद्धा सांग. आपल्याला दुखापत करण्याचा किंवा गुप्तांगणांना स्पर्श करण्याचा किंवा नकोसा वाटणारा स्पर्श करण्याचा कोणालाही अधिकार नाही आहे. आपली आई किंवा आपल्या पालकांच्या उपस्थितीत डॉक्टर या लोकांशिवाय आपल्याला शारीरिक अंगांना कोणालाही स्पर्श करू देऊ नये. जर आपल्याला कोणी वाईट स्पर्श केला तर आपण याबाबत आपले आई वडील, आजी आजोबा, शिक्षक, शिक्षिका किंवा ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो अशा वयाने मोठी असणाऱ्या माणसांना याबद्दल आपण सांगितले पाहिजे. हो दादा, नक्की, मी लक्षात ठेवीन. आता तुला काही महत्त्वाचे नियम सांगतो, हे तू लक्षात ठेव आणि हे नियम पाळ सुद्धा. सार्वजनिक ठिकाणी तसेच गर्दीच्या ठिकाणी फिरताना आपल्या आई वडिलांसोबत म्हणजेच आपल्या पालकांसोबत राहिले पाहिजे. शाळेत किंवा शाळेच्या बाहेर अनोळखी व्यक्तींनी जर आपल्याला चॉकलेट किंवा आईस्क्रीम खाऊ घातले किंवा कपडे अगदी कोणतीही लालच दाखवली तरी त्यांच्यासोबत जाऊ नये. शाळेतून घरी जाताना आपल्या मित्रमैत्रिणींसोबतच जावे. त्याचप्रमाणे घरात असताना आपले आई वडील किंवा पालकांच्या परवानगीशिवाय घराबाहेर जाऊ नये. शाळेत असताना आपल्या शिक्षकांच्या परवानगीशिवाय कुठेही जाऊ नये बाळा, कुठेही जाऊ नये. नक्की दादा, मी आज आणि आतापासून या तू सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवेन आणि माझ्या सर्व मैत्रिणींना पण सांगेन. वा, गुड.